नमस्कार मंडळी, आज करूया खानदेशी स्पेशल अशी मसाला खिचडी. अगदी चवीला पण भारी आणि झटपट होणारी. साहित्य काय आहेत? शेंगदाणा, बटाटा, लसूण, टोमॅटो घेतला आहे, कांदा, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, लाल तिखट, तांदूळ आणि डाळ घेतली आहे आणि इथं साईडला एका बाउलमध्ये मी वाटाणा घेतला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. कुकर स्वच्छ धुवून घेतला आहे आणि छान तापवायला ठेवला आहे. आता आपण अंदाजे 2 पळी तेल टाकू. तेल चांगलं तापलं की आपल्याला आधी फोडणीमध्ये मोहरी घालायची आहे. तर तेल चांगलं तापलं आहे. आपण आता पहिले मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की आता आपण जिरे घालूया. थोडंसं हिंग, हिंग पण छान तडतडलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदे मी उभे बारीक चिरून घेतले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरू शकतात. टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून छान परतवून घ्यायचं आहे. मीठ घेतलं की कांदा लवकर नरम होतो. मंद गॅसवर छान परतवूया. सोबत लसूण पण टाकला आहे बारीक ठेचलेला. तुमची घाई असेल तर तुम्ही कांदा बारीक चिरून घ्या, पटकन शिजतो. आता कांदा टोमॅटो छान आपण परतवून घेऊ. कांदा टोमॅटो व्यवस्थित झाले की त्याच्यामध्ये आपण मसाले जसं की लाल तिखट, हळद, काळा मसाला आणि गरम मसाला घालूया. खानदेशामध्ये काळा मसाला घालतात. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे दुसरा मसालाही घालू शकतात. थोडे शेंगदाणे घातले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा छोटासा बटाटा पण घालू शकतात. मी एक बटाटा टाकला आहे छोटा, बारीक चिरून घेतलेत काप आणि टाकला आहे. तुम्हाला नको असेल तर मग स्किप करू शकतात. आता याच्यात थोडेसे आपण वाटाणे पण घालणार आहोत. त्या सीझनल्स व्हेजिटेबल्स असतील, कॅप्सिकम किंवा फ्लावर, तसं घालायचं असेल तर ते सुद्धा आपण घालू शकतो. पण शक्यतो खिचडीमध्ये हे पदार्थ आम्ही घालत नाही. तुम्हाला हवं असेल तुम्ही ॲड करू शकतात. आता मी मटार टाकले आहे स्वच्छ धुवून. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया. थोडं अजून मीठ टाकून घेतलं आहे. तोपर्यंत आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हळद तिखट व्यवस्थित टाकलेलं आहे. मसाला पण छान झालेला आहे. आता आपण तांदूळ आणि डाळ जे धुवून ठेवलं आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करूया. मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केली आहे. जितका तांदूळ आहे त्याच्या निम्म तुरीची डाळ आणि थोडी मुगाची डाळ घेतली आहे. तुम्हाला हवं असेल मुगाची डाळ स्किप करू शकतात. तुरीच्या डाळीने खिचडीला फ्लेवर खूप छान येतो आणि काळा मसाला घातल्याने खिचडीची चव खूप स्वादिष्ट होते. हे छान परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं आपण गरम पाणी सोडूया. तुमच्या तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला टाकायचं आहे. तांदूळ आणि डाळीचे दुप्पट पाणी टाकलं आहे. तुमचे तांदूळ तुम्ही कुठला वापरता आहे त्याच्या हिशोबाने पाणी तुम्ही चेंज करू शकतात. शक्यतो खानदेशी खिचडीसाठी चिनोर किंवा कोलम हे तांदूळ वापरले जातात. कारण इंद्रायणीमध्ये जो तांदूळ असतो तो जरा चिकट होतो, खिचडी मोकळी होत नाही. आता आपण हे सगळं मिक्स केलं आहे. कुकरला झाकण लावून शिट्टी लावूया. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण कुकरला झाकण लावून शिट्टी लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या काढायच्या आहेत मोठ्या फ्लेमवर. आता शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण खिचडी गरम गरम सर्व करूया. ही खिचडी तुम्ही दह्यासोबत, कढीसोबत एन्जॉय करू शकतात. खानदेशी खिचडी मुख्य करून
कढीसोबत खातात. गरम गरम खिचडी रेडी आहे. एन्जॉय. बाय.